नमस्कार मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण आदिवासी विकास विभाग भरतीमधील चौकीदार या पदासाठी सेफ स्कोर का असेल याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, हायपै द्यायला विसरू नका। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील। वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही। तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822। मित्रांनो, सर्वांना सेफ स्कोर जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागली असेल, परंतु त्या अगोदर आपण भरतीचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात। मित्रांनो, भरतीची जाहिरात ही 27 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतर पुढे 27 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 हा कालावधी अर्ज करण्यासाठी ठेवण्यात आला। त्यानंतर मित्रांनो, परीक्षेचे वेळापत्रक हे दोनदा प्रसिद्ध करण्यात आले। दोनदा का प्रसिद्ध करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो? परीक्षेचे वेळापत्रक, एकदा परीक्षा रद्द झाल्या त्यामुळे दोनदा वेळापत्रक जाहीर झाले। आणि आता रिसेंटली म्हणजेच 28 जुलै 2026 ते 1 ऑगस्ट 2026 म्हणजे आजच या दरम्यान एक्झाम्स पार पडल्या। तर असा होता विद्यार्थी मित्रांनो भरतीचा आतापर्यंतचा प्रवास। मित्रांनो, परीक्षेचे अनालिसिस आणि एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला असता मला असे ज्ञात झाले, परीक्षा ही इझी टू मॉडरेट स्वरूपाची होती। त्यानुसार आता आपण सेफ स्कोर का असेल हे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जर आपण जनरल, OBC, SCBC, SC या कॅटेगरीमध्ये येत असाल तर मित्रांनो 85+ करेक्ट क्वेश्चन हा आपला सेफ स्कोर असू शकतो। मित्रांनो, 85+ करेक्ट क्वेश्चन म्हणजे आपला स्कोर हा 170+ असायला हवा। त्यानंतर पुढे आपली कॅटेगरी जर EWS आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हणायला ही भरती आदिवासी विकास विभाग भरती, परंतु मित्रांनो या विभागात STच्या एकही जागा नाही आहे। ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यानंतर SBC, NTBCD या कॅटेगरीत आपण येत असाल तर आपला स्कोर हा 80 करेक्ट क्वेश्चन असायला हवा। 80 करेक्ट क्वेश्चन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 160+ स्कोर। विद्यार्थी मित्रांनो, याच्यात अजून एक कॅटेगरी राहिली विजय। तर मित्रांनो असा असू शकतो आपला सेफ स्कोर। विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास डिटेल कट ऑफचा व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करत राहा। पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत। तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। तलाठी भरतीचे प्रिपरेशन आपल्यास करायचे असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी। त्यामुळे चॅनलवर जा, एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा। पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो। आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता।